नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, कधीकधी आपण ज्या लोकांवर डोळे बंद करून विश्वास ठेवतो तेच लोक आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा धोका ठरतात. ही गोष्ट आहे महाराष्ट्रातील एका अशा व्यक्तीची ज्यानं स्वतःला कॅप्टन ज्योतिषी म्हणून ओळख दिली, पण वास्तवात तो होता एक भयानक चेहरा लपवलेला माणूस. त्याचं नाव अशोक खरात. अशोक खरात लोकांच्या आयुष्यातील समस्या ओळखायचा. कोणाचं लग्न होत नव्हतं, कोणाचं करिअर अडकलं होतं, कोणाच्या घरात सतत वाईट घटना घडत होत्या. आणि मग तो म्हणायचा, तुमच्यावर काळी शक्ती आहे. लोक घाबरायचे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचे. हळूहळू तो लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत गेला, विशेषतः महिलांना. तो सांगायचा, तुमचं आयुष्य सुधारण्यासाठी एक खास पूजा करावी लागेल, आणि त्या पूजेच्या नावाखाली तो त्यांच्यावर अत्याचार करायचा. विश्वासाचं रूपांतर भीतीत झालं होतं. पण प्रत्येक चुकीचा शेवट एक दिवस उघड होतोच. एका धाडसी महिलेनं त्याच्या विरोधात आवाज उठवला. सरकारवाडा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल झाली आणि पोलीस हालचालीला लागले. पोलिसांनी अशोक खरातला अटक केली. पण खरी धक्कादायक गोष्ट तेव्हा समोर आली. त्याच्याकडून एक पेनड्राईव्ह जप्त करण्यात आला आणि त्या पेनड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ. हो, 58 व्हिडिओ. प्रत्येक व्हिडिओ एक नवीन सत्य उघड करत होता. या प्रकरणात अजून एक मोठा ट्विस्ट आहे. अशोक खरातच्या संपर्कात काही राजकीय नेते आणि सेलिब्रिटी असल्याचं व्हिडिओ समोर आले. आता प्रश्न असा आहे, त्या 58 व्हिडिओमध्ये कोण आहे? कोणकोणाचे चेहरे उघड होणार? कोणाचा गेम होणार? लोक आता त्याला महाराष्ट्राचा ॲप्स्टीन म्हणू लागले आहेत. कारण जसं जगभरात एप्स्टीन प्रकरण गाजलं, तसंच काहीसं इथंही घडताना दिसत आहे. एक माणूस ज्यानं सत्ता, पैसा आणि विश्वासाचा गैरवापर केला. पण या सगळ्यात सर्वात जास्त नुकसान झालं आहे त्या निरपराध महिलांचं, ज्यांनी विश्वास ठेवला आणि बदल्यात मिळाला विश्वासघात. त्यांची भीती, त्यांचं दुःख आणि त्यांचा संघर्ष, हे सगळं आपण कधीच पूर्णपणे समजू शकत नाही. आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत त्या पेनड्राईव्हकडे, त्या 58 व्हिडिओंकडे. कारण या फाईल्स अनेक मोठ्या लोकांचा चेहरा उघड करू शकतात. कदाचित राजकारणात मोठा भूकंप येईल. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला एकच गोष्ट शिकवते. अंधश्रद्धा कधीही तुमचं आयुष्य सुधारत नाही. आणि कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. कारण कधीकधी देवाच्या नावाखालीच सगळ्यात मोठा सैतान लपलेला असतो. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.